डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा यासाठी 2 मार्च 1930 रोजी सामाजिक समतेचा ऐतिहासिक सत्याग्रह सुरू करण्यात आला होता. तब्बल 5 वर्षे चाललेल्या या सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्हा यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभिवादन सभेनिमित्त भीमगीत आणि प्रबोधनपर गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, विशाल चव्हाण आणि त्यांचा संच भीमगीते सादर करणार आहे. कार्यक्रमाद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा जागर केला जाणार आहे. अभिवादन सभेसाठी माजी महापौर अशोक दिवे, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलासअण्णा शिंदे, आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ठिकले, सामाजिक कार्यकर्ते आनंद सोनवणे, नगरसेवक राहुल दिवे, जागृती गांगुर्डे, डॉक्टर अनिल आठवले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय नारायण गायकवाड भूषवणार असून स्वागताध्यक्ष दामोदर पगारे राहणार आहेत. कार्याध्यक्षपदी आदेश पगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजभूषण बाळासाहेब शिंदे करणार आहेत. मुख्य निमंत्रक म्हणून लक्ष्मण कैलास तलोरे आणि बिपिन कटारे कार्यरत आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व संविधान प्रेमी आणि लोकशाहीवादी नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आले. 2 मार्च 2026 रोजी काळाराम मंदिर सत्याग्रह भूमी समिती आयोजित जो कार्यक्रम ठेवला आहे, सांस्कृतिक कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला सर्व समाजातली मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्या विनंती करतो. याही वर्षी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याची बैठक आताच पार पडली आणि 2 मार्च 2026 रोजी गोदाघाट गौरी पटांगण येथे होणाऱ्या अभिवादन सभा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते नारायण शेठ गायकवाड यांची सर्वांनी एकमताने या ठिकाणी निवड केली आहे. त्याचप्रमाणे समितीच्या कार्याध्यक्षपदी या कार्यक्रमात पहिल्यापासून हिरारीने भाग घेणारे आमचे आदेश पगारे यांची निवड झालेली आहे. स्वागताध्यक्षपदी दामोदर अण्णा पगारे यांची निवड आम्ही केली. तर मुख्य निमंत्रक म्हणून समाजभूषण कैलास तेलोरे आणि बिपिन कटारे यांची निवड आम्ही या ठिकाणी केली आहे. मी नाशिक जिल्ह्यातील तमाम फुले आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या, संविधान मानणाऱ्या व लोकशाही मानणाऱ्या सर्व जनतेला आवाहन करतोय की आपण 2 मार्च 26 रोजी सायंकाळी 6 वाजता गोदाघाट गौरी पटांगण येथे उपस्थित राहून या अभिवादन सभेला व सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढावी. आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे प्रख्यात गायक साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण, याला साजन विशाल जोडी असं म्हणतात, यांचा भीमगीतांचा प्रबोधनकर कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवला आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. दरम्यान या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस नारायण गायकवाड, अण्णासाहेब कटारे, बिपिन कटारे, कैलास तलोरे, बाळासाहेब शिंदे, पवन क्षीरसागर, डॉक्टर अनिल आठवले आदी उपस्थित होते.